एक मिनिट थांबा. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर हे ऐकणं तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण सरकारकडून एक असा मोठा अपडेट आलाय की ज्यामुळे तुमचे पैसे थांबू शकतात. त्यामुळे अजिबात पुढे न जाता ही माहिती शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. हा आकडा बघा, 68 लाख. हो, बरोबर ऐकलत. तब्बल 68 लाख महिलांची खाती सध्या धोक्यात आहेत. शासनाने एक मोठी कारवाई सुरू केली आहे आणि यात कुणाचंही नाव असू शकतं. ही खूप गंभीर गोष्ट आहे. हो, हे खरंय. शासनानं लाखो महिलांची खाती एकतर निष्क्रिय केली आहेत किंवा थेट बंद केली आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या हजारो भगिनी या योजनेच्या पैशांवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी पुढचा हप्ता मिळणं खूप कठीण होऊ शकतं. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न की सरकारने अचानक एवढा मोठा निर्णय का घेतला? 68 लाख खाती धोक्यात का आली? अशी कोणती चूक झालीये ज्यामुळे पैसे थांबवले जात आहेत? चला, यामागचं नेमकं कारण काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. तर या सगळ्या मोठ्या कारवाईचं एकच मूळ कारण आहे आणि ते म्हणजे ई-केवायसी. आता ई-केवायसी हे नाव ऐकून घाबरून जाऊ नका. अगदी सोप्या भाषेत सांगतो. सरकार फक्त खात्री करून घेत आहे की जे पैसे पाठवले जात आहेत ते बरोबर तुमच्याच म्हणजे खऱ्या लाभार्थीच्याच खात्यात पोचत आहेत की नाही. म्हणजे कसं, कोणीतरी दुसरंच बोगस नाव टाकून तुमच्या हक्काचे पैसे घेऊ नये बस. यासाठी ही सगळी प्रक्रिया आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त ई-केवायसी अपूर्ण आहे म्हणूनच खाती बंद होत नाहीयेत. इतरही कारणं आहेत, जसं की अर्ज भरताना काही चुकीची माहिती दिली गेली असेल किंवा तुमचं बँक खातंच बंद पडलं असेल. पण या सगळ्यांमध्ये जे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसणं. आणि आता एका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी अजिबात विसरून चालणार नाही. सरकारने ही ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी एक शेवटची तारीख दिली आहे आणि हे स्पष्टपणे सांगितलं आहे की ही डेडलाईन म्हणजे अंतिम मुदत अजिबात वाढवून मिळणार नाही. तुमच्याकडे आता जास्त वेळ उरलेला नाही. आजपासून मोजायला गेलं तर फक्त 30 एप्रिलपर्यंतच ही संधी आहे. जर तुम्ही आज करू उद्या करू असं म्हणून वेळ काढला तर खूप मोठा फटका बसू शकतो. ही शेवटची संधी आहे, हे लक्षात ठेवा. मग साहजिकच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की समजा 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी केलंच नाही तर पुढे काय होईल? त्याचा नेमका परिणाम काय होणार? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे आणि खरं सांगायचं तर थोडं धक्कादायकही आहे. तुमचे पैसे येणं कायमचं बंद होऊ शकतं. हो, अनिश्चित काळासाठी ही मदत थांबवली जाऊ शकते आणि एकदा बंद झालेली मदत पुन्हा कधी सुरू होईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. पण थांबा, एवढं घाबरून जाऊ नका. प्रत्येक समस्येवर एक उपाय असतोच. आता मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगणार आहे की ही ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही घर बसल्या किंवा अगदी सोप्या पद्धतीने कशी पूर्ण करू शकता. आता अजिबात काळजी करू नका. ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. मी सांगतो तसं करा. फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. सगळ्यात पहिलं, तुमच्याजवळ जे काही आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर असेल ना तिथे जायचं. दुसरं म्हणजे जाताना आपला आधार कार्ड आणि त्याला जो मोबाईल नंबर जोडलेला आहे तो सोबत न्यायचा. आणि तिसरं, तिथे गेल्यावर ते तुमच्या बोटाचा ठसा घेतील, बायोमेट्रिक म्हणतात त्याला, तुमची ओळख पटवण्यासाठी. एवढं केलं की झालं काम. किती सोपं आहे बघा. तिथे जाण्याआधी फक्त ही चेकलिस्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. 1. तुमचं ओरिजिनल आधार कार्ड. 2. आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर. तो मोबाईल सोबतच ठेवा, कारण त्यावर OTP येतो. आणि हो, तुम्हाला स्वतः तिथे जावं लागेल, कारण तुमच्या बोटांचे ठसे लागतील. चला, आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. तुम्हाला नेमकं काय लक्षात ठेवायचंय आणि सरकार हे सगळं का करतंय यावर एकदा नजर टाकूया, जेणेकरून मनात काही शंका राहणार नाही. तर या 3 गोष्टी डोक्यात पक्क्या करा. नंबर 1, शेवटच्या दिवसाची म्हणजे 30 एप्रिलची वाट बघू नका, आजच कामाला लागा. नंबर 2, केंद्रावर जाताना सर्व कागदपत्र, विशेषतः आधार आणि मोबाईल सोबत ठेवा. आणि नंबर 3, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचं स्टेटस ऑनलाईन नक्की तपासा की तुमचं काम झालं आहे की नाही. ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता सरकार असं का करतंय? तर त्यांचं म्हणणं आहे की या योजनेत अनेक बोगस आणि दुबार खाती सापडली आहेत. ती सगळी खाती बंद करून योजनेचा पैसा फक्त खऱ्या आणि गरजू महिला भगिनींपर्यंतच पोहोचावा, हा यामागचा शुद्ध हेतू आहे. म्हणजे तुमच्या हक्काचे पैसे कोणी दुसरा घेऊ नये. आणि जाता जाता एक शेवटचा पण महत्त्वाचा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? सरकारचा हा ई-केवायसीचा निर्णय योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी खरंच गरजेचा आहे
की यामुळे सामान्य गरजू महिलांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय? तुमचं जे काय मत असेल ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीच्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा एक शेअर कोणाचे तरी पैसे वाचवू शकतं.